प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न राहायचं असतं, आनंदी राहायचं असतं. पण जोपर्यंत आपण आपल्या लक्ष्याकडे जीवनातील ऊर्जा वळवत नाही, तोपर्यंत हे जवळजवळ अशक्य असतं. आणि जीवनातील ऊर्जेला दिशा देण्यासाठी एखाद्याला प्रण घ्यावे लागतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून अमृत काळाकडे आपण जातोय. यावेळी आपले आदरणीय प्रधानमंत्रीजींनी 5 प्रण दिलेले आहेत, जे आपल्या सर्वांच्या हृदयाच्या जवळ आहेत. त्यात प्रमुख गोष्ट ही आहे की आपला देश अग्रेसर असावा, आपल्या देशाची सर्वत्र प्रगती व्हावी. देशाची ही परिकल्पना प्रत्येकाच्या हृदयात असायला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जी आपली कॉलोनियल धारणा आहे, त्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. आपल्या देशात जी संपत्ती आहे, सांस्कृतिक संपत्ती आहे, आध्यात्मिक संपत्ती आहे आणि तांत्रिक आणि वैज्ञानिक संपत्ती आहे, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या मुळांना नाही ओळखू शकत, मुळांवर गर्व नाही करत, आपण जीवनात पुढे जाऊ शकत नाही. ती प्रगतीच नाही होऊ शकत. म्हणून हे खूप खूप आवश्यक आहे. म्हणून हा प्रण घ्या की आपण आपल्या मुळाचा आदर करू, सन्मान करू. तुम्हाला माहिती आहे का, भारताने या जगाला काय काय दिलंय? गणित दिलंय, शून्य दिलंय, आणि महिन्याची नावं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी जे सगळे इंग्रजीत बोलतात, ती सगळी संस्कृत भाषा आहे. 70% इंग्रजी ही संस्कृत भाषेने भरलेली आहे. आणि आम्हाला हे माहितीही नाहीये. आपण आपल्या वारशाचा आदर केला पाहिजे, जे खूप जास्त आवश्यक आहे. आपल्याला अभिमान असायला हवा. हा प्रण घ्यावा आपण आपल्या मूळ आणि आपल्या भाषेच्या बाबतीत. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाषा आणि विविध व्यंजन आहेत, वेगवेगळे पोशाख आहेत. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. एकता हेच देशाचं बळ आहे आणि ती तुम्हाला या जगात अजून कुठेही मिळणार नाही. इतकी विविधता आणि या विविधतेमध्ये एकता बघायला मिळणे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणे, सगळ्यांना आलिंगन देत एकात्मतेवर राहू, हा प्रण आपण सगळेजण घेऊयात. बऱ्याचदा आपले ध्यान आपल्या मागण्यांवर असते, नाहीतर आपल्या गरजा पूर्ण करण्यावर आपला भर असतो. आपल्या हक्काकडे लक्ष देत असतो, पण आपल्या कर्तव्यावर कमी देतो. हे बदलणे गरजेचं आहे. त्यामुळे आपण ह्या अमृत काळामध्ये हा प्रण घेऊ की आपण कर्तव्यावर ठाम राहू. आपल्याला पाहिजे असतं सर्वजण आपल्या चारही बाजूंनी कर्तव्यदक्ष असावे, सर्वांनी आपापलं काम करावे, तेव्हाच आपण प्रसन्न होऊ शकतो, आपण सुखी राहू शकतो. आपण जीवनात जेवढ्या जास्त जबाबदाऱ्या घेऊ, तेवढेच जास्त आपण बलवान होऊ. आता भारत संपूर्ण जगासाठी आदर्श बनला आहे. यावेळी आपण संपूर्ण जगाची जबाबदारी घेतोय. आदरणीय प्रधानमंत्रीजी पूर्ण जगाला विश्वास देत आहेत की भारत खूप श्रेष्ठ देश बनतोय. ह्यात खूप आवश्यक आहे आपल्या सर्वांचं कर्तव्यदक्ष राहण्याचा संकल्प घेणं. एक प्रतिज्ञा घेऊ की आपलं सुख हे ह्याच 5 प्राणांसोबत सखोलतेनं जुळलेलं आहे. जर जीवनात आपल्याला आनंदी राहायचं असेल तर प्रण घेणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक घरात तिरंगा आपल्याला फडकवायचा आहे. तिरंग्याला संस्कृतमध्ये केतू म्हणतात. केतू जिथे आहे म्हणजे तिथे ज्ञान आहे, तिथे शांतता आहे, आनंद आहे. आणि जे भारतीय सुरिनाममध्ये, त्रिनिदादमध्ये आणि अन्य देशांमध्ये, फिजीमध्ये राहतात, त्यांच्या घरात झेंडा लावून ठेवतात. झेंडा दाखवतो की आपण जागरूक आहोत आणि आपण जिंकत आहोत. आपण आपल्या मुळाला ओळखतोय. म्हणूनच प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक मशिदीत झेंडा असतो. या अमृत महोत्सवात तिरंगा आपण घराघरात फडकवूया. एक उत्सवाचं वातावरण बनवूयात आपण सगळे मिळून. विविधतेमध्ये एकता भारताची श्रेष्ठता आहे. आपण सर्व मिळून हा अमृत महोत्सव अद्भुत आणि अनोखा बनवूया. जय हिंद, वंदे मातरम.